गुड मॉर्निंग. आज आपण सांकेतिक भाषेचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. आजचा घटक फार सोपा आहे. यापूर्वी पण तुम्हाला हा झालेला आहे. तरी पण आपण रिव्हिजन म्हणून हा भाग पुन्हा पाहणार आहोत. बघा, एका सांकेतिक भाषेत अक्षरासाठी अंक वापरतात. अक्षरांचा व अंकाचा क्रम सारखाच असतो असे नाही. खालील शब्दांचे निरीक्षण करून संकेत ओळखा. आता मी तुम्हाला इथे उजव्या साईडला या ठिकाणी शब्द लिहितो. CAR कार यासाठी 234 दिलेला आहे. त्यानंतर FAT फॅट FAT यासाठी 256 दिलेला आहे. आणि तिसरं TOC यासाठी 468 दिलेला आहे. आता कोणत्या अल्फाबेटसाठी कोणता अंक आहे असं काय नाही की पहिल्यांदा C आहे म्हणजे तर पहिल्यांदा 2च असेल C साठी. वर सांगितले बघा, अक्षरांचा आणि अंकाचा क्रम सारखाच असतो असे नाही. शोधूया आपण मग. अशा वेळेस काय करायचं, कुठला अल्फाबेट जास्त वेळा आलेला आहे हे सर्वप्रथम पाहायचं. आता C बघा, इथं पण आलेला आहे C आणि C इथं पण आहे, म्हणजे C 2 टाइम्स आहे. मग कोणता अंक 2 टाइम्स आहे बघा, या शब्दाच्या पुढं जी संख्या आहे त्या संख्येमध्ये आणि TOC या शब्दाच्या पुढं या दोन संख्येमध्ये कोणता अंक रिपीट आलेला आहे? 4. अगदी बरोबर. कोणता अंक आलेला आहे? 4. याचा अर्थ C साठी आपण काय भरू शकतो रे? 4 भरू शकतो. आता अजून कोणता अंक रिपीट आलाय? इथे E आहे आणि त्याच्या खाली E आहे. मग पहिल्या दोन संख्येमध्ये रिपीट अंक कोणता आहे? 2. 2. म्हणजे A साठी कोणता अंक असणार आहे? 2. अजून रिपीट कोणतं? तिथे T आहे दुसऱ्या शब्दामध्ये आणि तिसऱ्या शब्दामध्ये T आहे आणि तिसऱ्या संख्येमध्ये कोणता अंक रिपीट आहे? 6. मग T साठी काय येणार? 6 येणार. आता आपल्याला विचारलंय फक्त F या अंकासाठी कोणता अंक वापरलेला आहे. मग 2 नंबरचा शब्द पहा, त्यात फक्त F उरलंय ना, आणि त्याच्या पुढे कोणता अंक उरला? 5. F साठी कोणता अंक येणार? 5. पर्याय क्रमांक 3. 3. बरोबर ना? हो. हा, पुढे पहा. एका सांकेतिक भाषेत इथे मी शब्द लिहितो PEN, पेन साठी 5 3 4 ही संख्या आहे. SUN सन साठी 4 1 2 ही संख्या आहे. आता पहिल्यांदा आपण काय करूया, प्रत्येक वर्णाक्षरासाठी कोणता अंक रिप्रेझेंट होतो हे पाहूया. सांगा, कोणता अल्फाबेट रिपीट आहे रे? वर N आहे ना आणि खाली पण N आहे. मग कोणता अंक रिपीट आहे बघा वरच्या खालच्या संख्येमध्ये? 4. 4. म्हणजे N साठी काय वापरणार तुम्ही? 4 वापरणार. 4 वापरतो. अजून रिपीट काय नाही अजून ना? रिपीट काय नाही सर, वरचं स्पेलिंग आहे ना एक SET. हा, तरी म्हटलं असं का होतंय. बरोबर आहे. अजून एक स्पेलिंग राहिले, SET यासाठी काय आहे? पर्याय क्रमांक 2. 6 5 1. हा, चेक करूया पर्याय 2 येतोय का. तर यात सेम असणारा अंक 1 आहे. हा,
आता ई बघा रिपीट आहे. पहिल्या आणि तिसऱ्या मध्ये ई आहे आणि पहिल्या आणि तिसऱ्या संख्येत कुठला अंक रिपीट आहे बघा? 5 5. मग 5 कोणासाठी वापरणार आपण? ई बरोबर. ई साठी 5. अजून रिपीट काय आहे का रे? यस यस. हा बरोबर आहे. इथं पण यस आहे आणि इथं पण यस आहे. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येमध्ये कोणता अंक रिपीट आहे? 1 1. यस बरोबर काय येणार? 1. आता राहिलेलं पहा. पहिल्यामध्ये पी राहिलं आणि कुठला अंक उरला? 3. पीचा 3 अंक येणार. दुसऱ्यामध्ये राहिलं यू आणि अंक राहिला तिसऱ्यामध्ये राहिलं टी आणि अंक राहिला कुठला? 6. आपल्याला विचारलंय काय? पुणे साठी कुठलं संख्या येईल? PUNE. मग पी साठी कुठलं वापरलंय? 3. यू साठी 2. एन साठी 4 आणि ई साठी 5. पर्याय क्रमांक 2. हा. इथं स्तंभ ए मध्ये 5 शब्द आहेत आणि स्तंभ बी मध्ये 5 संख्या आहेत. आता या 5 शब्दामध्ये कोणता अल्फाबेट रिपीट आहे सांगा? 3-4 वेळा आलाय असं सांगा. जास्त वेळ आलेला सांगा अगोदर. यस बरोबर हा यस बघा इथं दुसऱ्यामध्ये आलेला आहे, इथं तिसऱ्यामध्ये पण आलेला आहे आणि 5व्यामध्ये पण आलेला आहे. मग असा कोणता अंक आहे की दुसऱ्या, तिसऱ्या आणि 5व्या संख्येमध्ये आहे? 6 इथं 6 आहे, इथं पण 6 आहे, इथं 6 आहे. मग 6 कोणासाठी येणार सांगा? यस बरोबर. एस साठी 6. हा. अजून सांगा. 3 वेळा रिपीट आहे का रे काय अजून? ए आहे ना? इथं ए आहे, इथं ए पण ए बरोबर आहे. म्हणजे 1, 4, 5 मध्ये बघा रिपीट अंक 1, 4, 5. 3. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3. म्हणजे ए बरोबर काय येणार? 3. एम बरोबर 7 यम दोनदाच आहे ना? सर पर्याय क्रमांक 1 हा इथं पण यम आहे. 2 आणि एक 5 ला बघा रिपीट कोण आहे? 2 आणि 5 ला रिपीट 7 आहे. मग 7 कोणासाठी येणार? यम साठी. हा आता कोणता राहिला? रिपीट सांगा. रिपीट अगोदर ई. इथं ई आहे, इथं ई आहे. 2, 3 ला रिपीट अंक बघा. 2 8. ईला 2 8. अजून रिपीट राहिले का बघा? डब्ल्यू पी राहिला. हा पी. पण इथं पी आहे, इथं पी. म्हणजे 3, 4 ला रिपीट अंक बघा. 3, 4 ला 1. म्हणजे पी बरोबर 1 येणार. पी बरोबर काय येणार? 1. अजून काय रिपीट राहते का बघा? 8 हा बरोबर आहे. इथं 1 ला आर आहे, 3 ला आर आहे. मग 1 आणि आर मध्ये 2 आहे ना? म्हणजे आर बरोबर 2 येणार. आता पहिल्यामध्ये राहिले काय रे? वाय वाय राहिले. बरोबर 4 आणि कोणता अंक सर राहिला? परत 2 4 थांबा एक मिनिट. ओ राहिला, 9 राहिला. म्हणजे ओ साठी 9 अंक येणार. आता चौथ्यामध्ये डब्ल्यू आणि 5 राहिलं म्हणजे डब्ल्यू ची किंमत 5 येणार.
आता बघा 0 झालं, 1 2 सगळं झालं, 3 4 5 6 7 8 आणि 9. हा आता पहिलं बघा वार्म सांगा सर डब्ल्यू पर्याय क्रमांक 2. 5. सर पर्याय क्रमांक 2. हा सर पर्याय बघूया. क्रमांक 2. आर साठी 2 आणि एम साठी 7. पर्याय क्रमांक 2 करेक्ट. पेपर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. हा बघूया. पी साठी 1, ए साठी 3, पुन्हा पी साठी 1, ई साठी 8 आणि आर साठी 2. 13 182 पर्याय क्रमांक 1. एम ए वाय ए आर पुन्हा एम साठी पर्याय क्रमांक 4. ए साठी 3, वाय साठी 4, ई साठी 8 आणि आर साठी 2. पर्याय क्रमांक 4. पहिल्यांदा स्तंभ ए आणि स्तंभ बी चा वापर करून अल्फाबेट साठी आपल्याला अंक शोधणं गरजेचं आहे. बघा आज आपण एका त्याची उदाहरणं जास्तीत जास्त पाहणार आहोत. हा सांगा तिथं कुठला अल्फाबेट रिपीट आहे रे? जास्त वेळा आलेला अल्फाबेट कोणता स्तंभ ए मध्ये? 3 वेळा कायच नाही. बर ए 2 वेळा आहे इथं आणि मग पहिल्या आणि तिसऱ्या रिपीट कोण आहे? 6. ए साठी काय येणार? ए साठी 6 येणार हा. पुन्हा रिपीट काय अजून आहे? 5. इथं ओ आहे, इथं ओ आहे. ओ साठी काय येणार? 8. ओ साठी 8 येणार. अजून रिपीट काय आहे बघा? पहिल्याचा पर्याय. यल पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये यल आहे. तर टी बरोबर 5. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये 7 येते. 7 कशासाठी वापरलं? यल. यल. अजून रिपीट कुठला आहे? पी. पी. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये पी आहे. पहिल्या आणि दुसऱ्यात रिपीट अंक कुठला? 9. पी साठी काय येणार? 9. सर टी पण रिपीट आलाय. हा दुसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये टी आहे. मग दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये 5 अंक रिपीट आहे म्हणजे टी बरोबर 5 येणार. हा अजून काय राहिले का रिपीट मधलं? नाही काय राहिला. आता पहिल्यात सी उरलंय आणि 2 उरलंय म्हणजे सी ची किंमत 2. दुसऱ्यामध्ये कायच उरलं नाही. तिसऱ्या डी आणि डी म्हणजे डी ची किंमत 3 येणार. इथं एन उरलंय आणि 4 उरलंय. एन ची किंमत 4 येणार. हा आता ऍक्ट ACT ए साठी पर्याय 6. क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर पर्याय क्रमांक 3. 7 ला काय येते रे? POND. ई साठी पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बर चेक करतोय. ओ साठी 8, एन साठी 4 आणि डी साठी 3. बरोबर आहे 9843. आणि शेवटी अडॉप्ट ए साठी 6, डी साठी 3, ओ साठी सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. 9 आणि टी साठी 5. पर्याय क्रमांक 1. 1.
बघा आज जे प्रश्न आहेत ते सगळं मागच्या 10 वर्षात येण्याच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत. फक्त आपण एक टाईप एका दिवशी घेतोय. आता हा टाईप एका दिवसात आपला संपतोय. ह्याला काय जास्त गणित नाही. हा सांगा. स्तंभ एक मध्ये कोणता अल्फाबेट रिपीट आहे? ओ अंक डबल आलेला आहे. O बरोबर 3. ओ इथं पण आहे. N पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये रिपीट अंक कुठला रे? 3. 3. ई ओ ची किंमत काय येणार? 3. N बरोबर 8. तिथं पण आहे. N तिथं पण आहे. मग पहिल्या आणि चौथ्यात रिपीट अंक कुठला? 8. 8. म्हणजे n ची किंमत किती येणार? 8. आता सर बी टी बरोबर आहे. एक रिपीट आणि आलाय. चौथ्यात आहे. दुसऱ्या आणि चौथ्यात ई साठी काय घेणार? 2. 2. ई सर साठी दुसऱ्यात आणि तिसऱ्यात रिपीट आलेला आहे. सर T हा. बरोबर 9. हा टी इथं पण आहे आणि इथं पण आहे. टी बरोबर 9. बरोबर. टी बरोबर 9. अजून रिपीट काय राहिले का बघा? नाही. काहीच रिपीट नाही ना? बरं मग डब्ल्यू साठी काय येणार? 7. 7. यू साठी काय येणार? 3 नंबरला बघा. 4. 4. 4 ला डी साठी काय येणार? 6. D साठी 6. फक्त बी आणि ए साठी काय येणार? तर राहिलेले अंक 1 किंवा 5 येणार. हे माहित नाही नक्की कोणासाठी कोण. ते आपण जे त्या प्रश्नानुसार पाहूया. आता टी यू एन ई टी साठी काय वापरलंय? 9. क्रमांक 4. यू साठी काय वापरलंय? तर पर्याय क्रमांक 4. एन 8 आणि ई 2. 9482 पर्याय क्रमांक 4. पुन्हा डब्ल्यू ई टी साठी बघा. डब्ल्यू साठी काय आहे? पर्याय क्रमांक 1. 7. पर्याय क्रमांक 1. 1. ई साठी 2 आणि टी साठी 9. बरोबर. आता बी ओ एन डी. आता बी थोडा पर्याय क्रमांक 2. ओ साठी काय येणार? 3. सर पर्याय क्रमांक 2. एन साठी 8 आणि डी साठी 6. मग बी साठी 1 किंवा 5. मग 1 वापरू का 5 वापरू? 1 कुठल्याच पर्यायात नाही. त्यामुळे 5 वापरलेला आहे. सर 5. पर्याय क्रमांक 2. चला स्तंभ 1 मध्ये अल्फाबेट पहा. स्तंभ 2 मध्ये स्मॉल लेटर मधील वर्णाक्षर पहा. कॅपिटल आणि स्मॉल. आता स्तंभ सर 1 1 मध्ये आणि तिथे सर यम 2 आहे. आणि 3 तिथे यम आर आहे. रिपीट आलेला आहे. बी. बी कोणासाठी? M साठी. कॅपिटल एम साठी स्मॉल बी. ए आहे का रिपीट? ए नाही. T बरोबर 1. हा टी आहे. तर टी आहे. टी साठी स्मॉल ए. सर आर बरोबर 3. सर अजून बघा. T झाले. टी सर इथं आर पण आहे. बरोबर सी. आर इथं आहे. इथं पण आहे. आर साठी काय येणार? स्मॉल सी. बरोबर. कॅपिटल आर साठी स्मॉल सी. अजून सर I बरोबर D. आय 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 रिपीट आहे बघा इथं. सर इथं आर पण आय बरोबर आहे. डी. आय आहे. आय बरोबर डी. आता काय राहिले नाही. आता वर बघा ए राहिले या
आणि ए साठी पुढे स्मॉल काय राहिले ई. ई 2 नंबरला वाय राहिले आणि एफ राहिले म्हणजे कॅपिटल वाय साठी स्मॉल एफ. 3 ला कायच उरलं नाही. 4 ला बघा के आणि ई राहिलेत. मग इथे मी के ऑब्लिक ई लिहितो. यासाठी पी किंवा क्यू असं आपण लिहूया. पी किंवा क्यू असं. हा आता वाय ई ए आर. वाय साठी काय वापरलंय रे? सर पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. ई साठी आपल्याला सर पर्याय निश्चित माहिती क्रमांक 2. ई आणि कॅपिटल आर साठी पर्याय क्रमांक 2. आता ई सर साठी पर्याय पी घेऊ का क्रमांक क्यू घेऊ? पी घेऊ का क्यू घेऊ? पी घेतो. मग एफ पी ई सी पर्याय क्रमांक 2. आता टाइम साठी बघा. पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. 3. सर पर्याय सर क्रमांक पर्याय आय साठी पर्याय डी. क्रमांक 3. कॅपिटल एम साठी स्मॉल बी आणि कॅपिटल ई साठी पी किंवा क्यू. मग अशा आपण काय घेतलं होतं रे? ई साठी पी घेतलं होतं ना? ई साठी काय घेतलं होतं? पी. मग इथे पी घेतो. त्यासाठी पी घेतलं होतं. यासाठी क्यू असणार. आणि शेवटी टी ए के ई. सर पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 1. 1 बर. पर्याय क्रमांक 1. कॅपिटल ए साठी ई. कॅपिटल के साठी क्यू आणि ई साठी पी. ए ई क्यू पी किंवा एई पी क्यू पण चालतंय. क्रम मागे पुढे असला तरी चालतो. काय नाही अडचण. चला पुढचा प्रश्न. ओ आय आय. हा एन आहे का रिपीट बघायचं? एन आहे. एन चारी मध्ये सर पहिल्या तारीख रिपीट आहे. चारी आहे रे. 4. 4 म्हणजे कोणासाठी 4 वापरायचा? एन साठी 4. सर पहिल्या तारीख तिसऱ्या पहिल्या आणि चौथ्यात ओ आहे. मग पहिल्या आणि चौथ्यात 3 पण आहे. म्हणजे कुणाची किंमत सर पहिल्या तारीख तिसऱ्यात ए बरोबर आहे. टी. आपण क्रमानं जाऊया बरं का. पहिलं अल्फाबेट घेतो. पहिल्या दुसऱ्यात 1. टी साठी 1 घेऊया. सर पहिल्या तारीख तिसऱ्यात टी ए आहे. पहिल्या तिसऱ्यात ए आहे. सर आय बरोबर 2. ए बरोबर 9. पुन्हा एम आय बघू. आय दुसऱ्यात आहे आणि चौथ्यात आहे. 2. आय वर काय येणार? 2 येणार. आता काय उरलं का? नाही काय उरलं. आता नोटातलं सगळं झालंय. एम आय एन टी त्यातलं एम बरोबर किती उरलं रे मग? 4. 6. पी साठी 8. 8 आणि चौथ्यात काय उरलंय का? एल साठी 5. आता बरं का उत्तर दिव्या सांगेल. बाकी बोलणार कोणी? दिव्या शिंदे. दिव्या सांग प्रिंट साठी कोणतं येणार? 5 अंकी संख्या. दिव्या शिंदे आहे का दिव्या जागी? हो सर. हा सांग. सर पर्याय क्रमांक 2. कोण मध्ये दिव्या बोलले? दिव्या बोल ना. पी साठी कोणता अंक आहे? अरे वर लिहिले ना, वाचता येत नाही तुला? क्रमांक 2.
मी विचारलंय तेवढंच उत्तर द्यायचं. आर साठी काय अल्फाबेट वापरायचं? 7. कारण 7 हा अंक कुठंच नाही आणि आर हे अल्फाबेट कुठंच नाही. म्हणजे आर साठी आपण स्पेशल आपण 7 देऊ शकतो. नाही मी उत्तर शोधत होते. आय साठी काय आहे दिव्या? 2. 2. एन साठी 4. 4 आणि टी साठी 1. तो पर्यायला दुसरा. ठीक आहे. माईक बंद तर पर्याय करायचा. क्रमांक ज्यावेळेस आपल्याला उत्तर द्यायचे त्यावेळेस फक्त माईक चालू राहील. दिव्याचा माईक चालू होता. पर्याय क्रमांक 1. हा. तर पर्याय क्रमांक 1. तर पर्याय क्रमांक 1. एन सर पर्याय साठी क्रमांक 5. पर्याय क्रमांक एन साठी 9. एम साठी 6 आणि पी साठी काय रे? पी दिसते का कुठं? 8. आता OMNI ओमनी. सर पर्याय क्रमांक 3. बरोबर. एम साठी 6. एन साठी 4 आणि आय साठी 2. पुढं स्तंभ 1 स्तंभ 2 सांगा रिपीट. आर आहे रिपीट. इथं पण आहे 4 आहे. 3 आणि 4 मध्ये ओ रिपीट आलेला आहे. तर अजून एक आहे मोर मध्ये पण आहे. इथं पण आर आहे. 6. 1 3 4 ला 1 3 4 ला रिपीट काय आहे रे? 6. 6. 1 3 4 ला 6 म्हणजे आर बरोबर सर 2 आणि 3 मध्ये ई डबल आलेला आहे. नाही. जास्त वेळ अगोदर सांगा. जास्त वेळ आलेलं यम आहे ना रे? ओ आलेला आहे जास्त वेळा. यम 2 वेळा आलं, 3 वेळा आलं, 4 म्हणजे 1 2 4 5 ला अंक रिपीट बघा. 1 2 4 5 ला अंक रिपीट 5. यम 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 पण रिमला काय दिसणार रे? 5 नाहीच की पहिल्यात. एकच मिनिट मला लिहिताना वगैरे काय मिस्टेक झाली का बघू द्या. बरोबर सर. हा इथं थोडा बदल करायचे. इथं जे शेवटला 3 आहे का नाही त्या ठिकाणी 5 करतो. हा आता बघा. इथं 5 आहे, इथं 5 आहे, यम इथं पण बरोबर 5. 5. हा बरोबर आहे. यम बरोबर 5. सर जास्त वेळा रिपीट आलेला अक्षर ओ आहे. 3 वेळा झाले रिपीट. बर सगळ्यात तळाला इथं ओ आहे, इथं दोनदा ओ आहे. रिपीट कुठलं? ओला 3. यल बरोबर 7. ओ बरोबर 3. अजून रिपीट यल. इथं दोनदा यल आहे, इथं एकदा यल आहे. मग रिपीट 7 7 7. 7. यल बरोबर 7. अजून रिपीट काय आहे बघा. इथं ई आहे. ई म्हणजे 2 ना? बर ई साठी 2 घेतलं. आता वर इथं आय उरलंय आणि 9 उरलंय. आय बरोबर 9 लिहा. आय बरोबर 9. ए आता पण इथं उरलाय. ए उरलंय आणि इथं 4. ए ची किंमत किती? 4. इथं यू उरलाय यू. यू बरोबर किती असणार मग? 1. 1. अजून काय उरलंय का?
बी आणि इथं 8. बी साठी 8. तर पहिल्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मेलचं का? बर चेक करू. एम हो पर्याय क्रमांक 2 आहे. सर पर्याय क्रमांक 2 आहे. सर पर्याय आय क्रमांक 2. 9. 2. हा पर्याय क्रमांक 2. 3 4 कोणी सांगितलं? हा आता बी ई ए एम साठी बघा. सर पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. बी साठी 8. सर पर्याय ई क्रमांक साठी 2. ए साठी 4 आणि एम साठी 5. 8245 बरोबर. आता मोरल. सर पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 1. ओ साठी 3. आर साठी 6. ए साठी सर पर्याय 4 क्रमांक आणि एल साठी 7. 53,647 पर्याय क्रमांक 1 करेक्ट. ए सर ए. आता आर रिपीट आहे की रे इथं आर आहे, इथं पण आर आहे, इथं पण आर आहे. 1 2 3 ला रिपीट अंक सांगा. 1 2 3 ला रिपीट अंक 8. 8. तर 8. म्हणजे आर ची किंमत 8 आली. अजून रिपीट सांगा. यू ए ए ए. यू इथे पण आहे आणि इथं पण आहे. मग 1 4 ला रिपीट अंक कुठला? 1 4 ला रिपीट अंक 5. म्हणजे यू ची किंमत 5. ए सर ए. ए 3 वेळा आलाय. ए 3 वेळा आलाय. मी क्रमानं पाहतोय. इथं यल आहे आणि 4 ला यल आहे. मग 1 4 ला रिपीट कुठलं? 1 4 ला रिपीट 6. म्हणजे यल बरोबर 6. आता ई पाहतो. 1 ला ई आहे, 2 ला ई आहे. 1 2 ला रिपीट 4. हा ईच 4 घ्या. आता ए बघा. ए इथं पण आहे, इथं पण आहे. 2 4 ला रिपीट बघा. 2 4 ला रिपीट 1. ए बरोबर 1. आता टी रिपीट आहे बघा. इथं पण आहे टी, इथं टी आहे. म्हणजे टी बरोबर 2. 2. आता काय राहिले का रे? मला वाटतंय हा 3 ला ओ राहिले आणि अंक राहिले 9. म्हणजे ओ ची 9 असणार. सर्व पहिल्याचं पर्याय 4 ला के राहिले आणि 3 राहिले. म्हणजे के ची किंमत 3 असणार. आता बघा अल्ट्रा. चेक करू. एल साठी 6. टी साठी 2. आर साठी 8 आणि ए साठी 1. 56,281 बरोबर. पुन्हा EU RO साठी पर्याय काय? क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 0 ऐवजी 9 पाहिजे. 4 यू 5 आर 8 आणि ओ साठी सर किती तिथं रे? 0च्या जागी 9 पाहिजे. एकच मिनिट मला पाहू द्या. ओ साठी 9 आहे ना? बरोबर आहे. मग हा नाही पर्याय बाळा. हा येतोय. क्रम मागे पुढे चालतो. तेच अंक असलं माहिती झालं.
4, 5, 8, 9 हे तिसऱ्या पर्यायात अंक आहेत. पुण्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. हा नेक्स्ट तालुका. बर टी साठी 2, ए साठी 1, एल साठी 6, यू साठी 5, के साठी 3 आणि ए साठी 1. 21, 65, 31 बरोबर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट रिपीटेड सांगा. अल्फाबेट आर इथं आहे, इथं पण आर आहे. सर यस सांगा आर साठी काय येते? 2 2 1 आणि 3 ला रिपीट सांगा. 1 आणि 3 ला 2. आर साठी 2. पुन्हा सर ए किती यस वेळा? ए इथं पण आहे. बरोबर 3 1, 4, 5 ला repeat सांगा. 4, 5 ला repeat. साठी 3 सर यस कोणासाठी? बरोबर 6 ए साठी 3. सर यस बरोबर 6 वाय सिंगल राहिले. वाय सिंगल बाकी वाय कुठंच नाही. मग पहिल्यामध्ये अंक कुठला उरलाय? 4. आता यस घेऊया. यस इथं यस आहे, इथं यस आहे. सर यस बरोबर 6 2, 3, 5 ला रिपीट बघा. 2, 3, 5 ला रिपीट. 2, 3, 5 ला रिपीट 6. 6 कोणासाठी? ए साठी 6. ए नाही. बरोबर 7 एकच मिनिट. ए नाही. एस साठी ना. एस साठी किती? आता ओ मला वाटतं सर नाही यस कुठं. बरोबर 7 यम आहे, इथं यम आहे. सर यम बरोबर 7 बरोबर 8 आता ई बघा. ई 2 ला आहे, 3. 2, 3 ला रिपीट 8. ई ची किंमत 8. वाटते आता काय नाही उरलं. वाय तर लिहिले आपण. ओ साठी काय येणार आहे मग? 9. पी साठी काय उरलं? 1. पी रिपीट होते घ्या. पी इथं पण येतं, इथं पण. मग पी साठी 1. ते मगाशी राहिलेलं आहे आपलं चुकून. आता डब्ल्यू साठी 5. झाले सगळं. आता यस साठी कुठला पर्याय येतोय? वाय. पेपर 1 बर चेक करतो. 4. ई साठी 8 आणि एस साठी 6. 486 पर्याय 4 बरोबर. पुन्हा पी ए आर ए एम. सर पर्याय क्रमांक 3 बर 3. सर पर्याय क्रमांक 2 आर साठी 2. ए साठी पुन्हा 3 आणि एम साठी सर पर्याय क्रमांक 3 13,234 पर्याय क्रमांक 3 बरोबर. आता स्प्रेयर बघा. पी आर पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 सर पर्याय क्रमांक 2 ए साठी पुन्हा 3. वाय साठी 4. ई साठी 8 आणि आर साठी 2. 123, 482 पर्याय क्रमांक 2 बरोबर.
सांगा रिपीटेड कोणता आहे रे? आर आहे. आर पण आहे. 1 ला आर आहे आणि 4 ला आर आहे. मग 1 आणि 4 ला रिपीट कुठले येणार? दोन. बरोबर. आर बरोबर 2. ए बरोबर 3. आता 3 ए वेळा इथं आलेला आहे 3 वेळा ए आहे. पहिल्या 3 मध्ये कोणता अंक रिपीट आहे? 3. 3. ए साठी 3. वाय बरोबर 4. आता वाय एकटच आहे. 3 वेळा आलेला आहे. म्हणजे वाय साठी 4. आता सर यस हे अल्फा 3 वेळा आलेला. बर यस 3 वेळा आलाय. 2 3 ला 4 ला आणि 5 ला यस आहे. 3 बरोबर 1. 6. 3 4 6 आहे. 6. म्हणजे कुणासाठी 6? अल्फाबेटिकल 2 वेळा आलेला आहे. यस साठी 6. अजून रिपीट कुठला आहे तर बघा? यम अल्फाबेटिकल 2 वेळा आलेला आहे. यम 3 5 ला बघा रिपीट 3 5 ला. तर पी बरोबर 1. यम बरोबर 7. आता ई बघा 4 5 ला ई आहे. 4 5 ला ई बरोबर किती? 8. ई ची किंमत 8. अजून काय उरलं बघा आता? उरलं सुरलं लिहा सगळं. आता 2 नंबरला डब्ल्यू नाही पी डब्ल्यू आणि पी राहिलं. डब्ल्यू रिपीट आहे का रे? नाही. पी पण रिपीट नाही. आहे. काय रिपीट आहे? पी हा पी आहे की रिपीट. रिपीट आहे. हा इथं 2 ला पी आहे 4. मग 2 4 ला रिपीट अंक कुठला आहे? 2 4 ला 1. म्हणजे पी ला 1 येणार. आता राहिलेलं सांगा. 2 ला डब्ल्यू आणि 5 राहिलं म्हणजे डब्ल्यू ची 5. आता काय उरलंय का? ओ ला 9. ओके. आता सांगा एस सी डब्ल्यू साठी काय येणार? क्रमांक 4. 4. ए साठी 3 आणि डब्ल्यू साठी 5. पर्याय क्रमांक 4 बरोबर. पुन्हा डब्ल्यू ए आर एम पर्याय क्रमांक 2. आर साठी 2 आणि एम साठी 7 बरोबर. पर्याय क्रमांक 2. आता एस क्रमांक 1. करूया. एस साठी 6 ओ 9 ए 3 आणि पी साठी 1. 6931 बरोबर आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेत आपण सांकेतिक भाषा प्रकार 2 संपवलेला आहे. मला वाटते आजचा घटक सर्वांसाठी फुल मार्क मिळवून देणार आहे. प्रत्येक वर्षी 3 ते 4 प्रश्न सांकेतिक भाषेचे या प्रकारावर विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. आज आपला इतिहासची कितवी चाचणी आहे रे? संपली सर. संपली. आज नागरिकशास्त्राची पहिली. बरोबर. सर्वांनी सोडवा. आजपासून तुम्हाला सुट्ट्या लागतायत. वेळ भरपूर आहे. दिवाळीला आपण काही दिवस सुट्टी घेणार आहोत. त्यामुळे ज्या वेळेस तास आहेत त्या दिवसामध्ये कुणीही तास बुडवू नका. ओके. बस करूया. बाय. बाय सर.